केटीएचएम कॉलेज म्हटलं की ग्रामीण भागाचा ओढा जर कुठे असेल तर तो केटीएचएम कॉलेजमध्ये, म्हणजे विद्यार्थ्यांना जे हवंय ते देण्याचं काम एकाच छताखाली जर कोण करतं तर ते मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं केटीएचएम कॉलेज करतं. म्हणजे नाशिकला जायचं तर पहिलं प्राधान्य केटीएचएम. म्हणजे मला आठवतं की मी ग्रॅज्युएट झालो, म्हणजे मी संस्थेमध्ये डीएड म्हणून शिक्षक नोकरी करत होतो. माझं BA पिंपळगाव कॉलेजला झालं आणि त्यानंतर MA ला ऍडमिशन कुठे घ्यायचं तर केटीएचएम. म्हणजे त्या वेळापासून म्हणजे 30 वर्षापूर्वीच्या गोष्टी मला आठवतात. याच प्रांगणामध्ये संध्याकाळी वर्ग भरायचे 4:30 वाजता, सकाळी ड्युटी करायची आणि दुपारी पिरियडला इथे यायचं. त्या आठवणी या ठिकाणी नक्कीच आहे. आज पारितोषिक वितरण या ठिकाणी होतंय. विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेतले असतील आणि त्याचं पारितोषिक वितरण या ठिकाणी होतंय. आता तुम्ही 11वी 12वीचे विद्यार्थी आहात. आपल्याला विचारलं की सहजपणे उत्तर येतं तुम्हाला काय व्हायचं, तर मुलं सांगतात की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं. परंतु आज हे जे वेगवेगळे क्षेत्र आहे, परंतु त्याच्या पलीकडे वेगवेगळी क्षेत्र आपण निवडली पाहिजे आणि ती निवडण्याची संधी किंवा ती दाखवण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून मिळते असं मला वाटतं. कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे मग क्रीडेच्या बाबतीमध्ये अनेक गुण असतात, परंतु ती दाखवण्याची संधी मिळत नाही. किंवा तो खेळायला जातो तर त्याच्या घरचे त्याला रागवत असतात. ते म्हणतात अरे खेळून काय पोट भरणार आहे का, अभ्यास कर. परंतु सगळ्याच गोष्टी अभ्यासातून साध्य होणार आहे असं मला वाटत नाही. आपण सचिन तेंडुलकरचं उदाहरण बघतो की आज जगप्रसिद्ध खेळाडू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला, परंतु तेच सचिन तेंडुलकर 10वी मध्ये 3 वेळा नापास झाले होते. परंतु त्यांनी खेळाकडचं दुर्लक्ष केलं नाही, त्यासाठी लागणारे जे कष्ट आहे ते घेतले आणि म्हणून ते जगप्रसिद्ध झाले, भारतरत्न झाले. किंवा आपण गायनाच्या बाबतीमध्ये बघतो की लता मंगेशकरांचं गाणं लागलं की आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. परंतु त्यांनी किती शिक्षण घेतलं होतं याचा विचार आपण जर केला तर फक्त त्या माझ्या माहितीप्रमाणे 1 दिवस शाळेत गेले होते. आणि मग असा म्हणून ज्या क्षेत्राची निवड कराल ते क्षेत्र नक्कीच आपल्याला चांगल्या उंचीपर्यंत, परंतु त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा आणि ती जर तयारी ठेवली तर नक्कीच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आज मला या ठिकाणी हा मान सन्मान मिळाला. आप्पा तुम्ही सगळे पाठीमागे होते म्हणून मी एक सामान्य कार्यकर्ता, मी कधीच याची इच्छा सुद्धा व्यक्त केली नव्हती. फक्त एक करत राहणं हा माझा स्वभाव आहे. मग नोकरी असेल ती मी प्रामाणिकपणे केली. समाजसेवेमध्ये उतरलो, गावचा सरपंच झालो, पंचायत समितीमध्ये आलो, जिल्हा परिषदेला आप्पांबरोबर काम केलं आणि जे करायचं ते मनापासून करायचं आणि त्याची दखल नक्कीच वरिष्ठ घेतात. आणि म्हणून 6-7 महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मनी ध्यानी नसताना मला उमेदवारी मिळाली आणि ती उमेदवारी साध्य करण्यास किंवा सिद्ध करण्याचं काम हे सगळे व्यासपीठावरील सगळ्याच मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सगळ्या सेवकांनी असेल, पदाधिकाऱ्यांनी असेल, अगदी तनमन धनाने मदत केली आणि म्हणून मला या पदापर्यंत जाण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या संस्थेमध्ये किंवा केटीएचएम कॉलेजमध्ये सगळ्या प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम आहेत. त्याचबरोबर क्रीडेच्या बाबतीमध्ये आपल्या संस्थेचं नाव अतिशय उज्ज्वलपणे घेतलं जातं. पार दिल्लीच्या परेडपर्यंत आपले सगळे विद्यार्थी जातात, त्याची जाणीव मला आहे. पाठीमागे मी दिंडोरी कॉलेजच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्या ठिकाणी बोट क्लबचा, कारण काजवाचं मोठं पात्र जसं इथे गोदावरीचं पात्र आहे म्हणून बोट क्लब चालतो आणि त्याच पद्धतीने तिथे सुद्धा बोट क्लबची स्थापना करावी अशी मागणी त्या ठिकाणी झाली. म्हटलं तुम्ही बोट क्लब स्थापन करा, मी तुम्हाला बोटी देण्याची व्यवस्था खासदार निधीमधून करतो असं सांगितलं. त्याचबरोबर आगाशी शिंदे सरांनी की ग्रामीण भागातले खूप विद्यार्थी म्हणजे जवळजवळ 1 लाख विद्यार्थी जर म्हणजे जे काही विद्यार्थी असतील त्यामध्ये 60 ते 70% विद्यार्थी हे आदिवासी भागातले आहेत आणि आदिवासी भागातील विद्यार्थी हे खेळाच्या बाबतीमध्ये मग खो खो असेल, कबड्डी किंवा रनिंग असेल सगळ्या क्षेत्रामध्ये खूप नावलौकिक कमवतात. आणि माझा मतदारसंघ हा आदिवासी मतदारसंघ आहे आणि म्हणून मी मागच्या काळामध्ये ज्या क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे त्यांची भेट घेतली आणि माझ्या आदिवासी तालुक्यामध्ये साईच्या माध्यमातून आदिवासी क्रीडा प्रबोधनी व्हावी म्हणून मी त्यांना पत्र दिलं.
आणि त्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी मला सांगितलं आणि मलाही ते पटलं की त्यांचं म्हणणं आपण नाशिकला साईच्या माध्यमातून एक क्रीडा प्रबोधिनी भविष्यामध्ये नक्कीच स्थापन करू. आणि पाठीमागच्या काळामध्ये मला वाटतं ताई आलेल्या होत्या, त्यांच्याबरोबर पाठीमागे त्यांनी मगाशी मला ते खो खो असोसिएशन वाले आले होते, त्यांनी पण मुलींची प्रबोधनी स्थापन केली. आणि त्यावेळेस ताईंनी शब्द दिलाय की आपण नक्कीच किंवा आता परत अधिवेशन आहे त्या अधिवेशना काळामध्ये त्यांना भेटून आपल्याकडे साईच्या माध्यमातून क्रीडा प्रबोधनी जर झाली तर एक चांगल्या पद्धतीचं सुविधा आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना उपलब्ध करण्यासाठी किंवा संस्थेच्या ज्या अडीअडचणी आहेत. हो, रक्षाताई पण आपल्याच कॉलेजच्या विद्यार्थिनी, माजी विद्यार्थिनी आहेत आणि त्या नक्कीच आपण जे ज्या गोष्टी सुचवू त्याला सहकार्य करतील एवढाच शब्द या निमित्ताने देतो. आणि संस्थेच्या ज्या अडीअडचणी असतील त्या ठिकाणी मला हक्काने तुम्ही काम सांगत चला. आपल्या आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मी मराठा विद्याप्रसारक समाजाचे जे जे कार्यक्रम असतात त्याला कधी आजपर्यंत म्हणजे 6-7 महिने झाले प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा योजना नाही बसले. त्यांनी पाठीमागे आपल्या याला NSSचा कॅम्प होता त्या ठिकाणी मला बोलवलं होतं, त्या ठिकाणी गेलो होतो. जिथं जिथं जाता येईल त्या ठिकाणी नक्कीच जाण्याचा माझा प्रयत्न असतो. या पारितोषिक वितरण समारंभामध्ये ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाले असतील त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांना मिळालेले नसतील त्यांनी नाराज होऊ नका, कारण वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये कॉलेजला मला आठवतं मी 92-93 ला असाच SY ला असताना मी भाग घेतला होता. आणि त्यावेळेस मी सगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धेमध्ये रनिंग असेल किंवा गोळाफेक असेल, थाळीफेक असेल, लांब उडी, उंच उडी, नंतर भालाफेक आणि सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि मला 2 नंबरचं बक्षीस मिळालं होतं. आणि ती आठवण मला या निमित्ताने केली, कारण तुम्हाला वेगवेगळ्या खेळामध्ये बक्षीस मिळाले असतील आणि त्याची म्हणजे तुम्हाला बक्षीस घ्यायची ओढ या निमित्ताने लागलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. कारण 11 तारखेपासून 12वीची परीक्षा सुरू होते आणि या 12वीच्या परीक्षेला जे जे विद्यार्थी सामोरे जाणार आहेत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.